नांदेड़ जिले का मालेगांव खंडवा की स्मृति में आयोजित होने वाले बड़े मेले के लिए प्रसिद्ध है। मालेगांव यात्रा नामक यह बड़ा मेला मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी को आयोजित होता है। इस साल इस यात्रा में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी रहेगी। दक्षिण भारत की काशी कही जाने वाली मालेगांव यात्रा में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के और दोनों उप मुख्यमंत्री वैसे ही मंत्री धनंजय मुंडे शामिल होंगे। मालेगांव के सरपंच मल्लारी दुलगंडे ने इसकी जानकारी दी। मालेगांव ग्राम पंचायत की ओर से उन्हें व्यक्तिगत रूप से आमंत्रित किया गया है। मुख्यमंत्री फडणवीस ने यात्रा में शामिल होने के लिए हामी भरी है। यह यात्रा 29 दिसंबर से 3 जनवरी तक चलेगी। इसमें जिला परिषद प्रशासन एवं जिला योजना समिति के माध्यम से विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन किया जाएगा। सरपंच दुलगंडे ने नागरिकों से यात्रा में भाग लेने और दर्शन का लाभ लेने की अपील की है। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरते आणि माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने। त्याने आम्हाला येण्याचे संकेत दिले। आमदार साहेब तो तुमच्या सांगतो म्हणले। अजितदादाची आमची भेट झाली। अजितदादा पण येण्याचे संकेत आहेत आणि आपले धनंजय मुंडे यांची काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथे भेट घेतली आणि मंत्री साहेब येण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी जशी वाढत चालली तसं आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली त्याचा अंदाजा घेऊन आम्ही मग लाईट असो पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते यात्रेची पाण्याची सुविधा आम्ही लिंबोटी धरणावरून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पाणी पुरवठा एक 8 दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणी पुरवठा चालू केलेला आहे। लाईटचे त्या संदर्भात होतं की जसे जशी यात्रा वाढत चालली होती तशी लाईट ही यात्रा ही अंधारात जाऊ लागली। पण गेल्या वर्षी 30 पोल आणि यावर्षी लाईटचे 30 पोल असे 60 पोल आम्ही यावर्षी लावलेले आहेत आणि यात्रा कुठेही यात्रा परिसर भाग कुठेही अंधारात राहू नये यासाठी आम्ही तिथं पूर्ण काळजी घेतलेली आहे। आणि जो मेन रस्ते असतात यात्रा परिसरातले त्यासाठी आम्ही यात्रा परिसरातले जे रस्ते आहेत ते पण शिशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जेवढा निधी आला कायमस्वरूपी यात्रेला कायमस्वरूपी योजना ज्या पुरवठा होतात त्या योजना आम्ही केलेल्या आहेत।